इथे खोदकाम चालू असताना एक त्यांना तांब्याची पेटी सापडली। 1 किलो 35 ग्रॅम इतकं वजनाचा सोन्याचा मुखवटा सापडला गणपतीचा। तो चोरीला गेला। सकाळचे 4 वाजून गेलेत आणि मी 3:30 वाजल्यापासून सगळी तयारी करतोय। तयारी ऑलमोस्ट झालेली आहे, फक्त मला आता हेल्मेट घालायचं आहे आणि जॅकेट चढवायचं आहे। बाईकला किक मारली की आपण फुर्र। तर मी आज चाललोय दिव्यागरला। दिव्यागर हे महाराष्ट्रातलं खूप नव्यानं उदयास येणारं आणि प्राचीन ज्याला इतिहास असलेलं असं हे एक पर्यटन स्थळ आहे। खूप शांत आणि नयनरम्य वातावरण असलेलं आणि निसर्गाची उधळण केलेलं असं हे दिव्यागर आहे आणि बाजूला श्रीवर्धन आहे। दिव्यागर हे श्रीवर्धन तालुक्यातच येतं, तर तिकडेच आज आपण चाललोय फिरायला। तर आपण आज नेहमीप्रमाणे इथून दिव्यातून जाणार शिळफाटा, शिळफाटा ते कळंबोली, मग आपला गोवा हायवे आणि तिथून माणगाव आणि तिथून म्हासळातून मग दिव्यागर। तर असा हा आपला आज राईडचा रस्ता असणार आहे। तर आज आपल्याला विशेषतः मित्रांनी बोलवले आज आणि मी मित्राच्या घरी पण जाणार आहे। सो चला जाऊयात आज दिव्यागरला। सकाळी 4:30 वाजता मी घर सोडलंय आणि हा आहे दिवा स्टेशनचा परिसर। इथून हा जो रस्ता जातो तो अगदी सरळ जातो दिवा शिळफाटा रोडला आणि दिवा शिळफाटावरून आपण जाणार आहोत कळंबोलीला आणि हा आहे तळोजा एरियाचा परिसर। इथून हा सरळ रस्ता जातो तो अगदी कळंबोलीला आणि हा आहे तो कळंबोलीचा नाका। इथून आपण लेफ्ट घेणार आहोत, तिथून पुणे किंवा गोव्याला जाणारा रस्ता आहे। तिथून आपण पुढे गेल्यावरती आपल्याला मग राईट घ्यायचंय आणि तिथून मग गोवा हायवेला जायचंय। आता एक घेतलाय छोटासा ब्रेक। त्याचं कारण असं की थंडी इतकी बेकार लागते म्हणजे इतकं हुडहुडायला होतंय, म्हणजे आमचा बोंबील व्हायचंच बाकी आहे। सो म्हणून आम्ही म्हटलं काही होऊ दे, किती किलोमीटर चाललेलो, सो 61 किलोमीटर आम्ही फक्त चाललोय। सो तेवढं चालल्यानंतरला आम्ही इथे थांबलोय गपचूप हायवेला। म्हटलं नाही बाबा एवढं जायचं नाही, गपचूप थांबलो कारण आतमध्ये स्वेटर नाही आहे। हा फक्त आहे इनर, त्याच्यावरती हा जॅकेट, त्याच्यामध्ये पण काय हा मेश आहे सगळं, ह्याच्यामधून हवा आरपार जाते आणि थंडी लागते। सो म्हणून आता गपचूप थांबलोय। 6 वाजलेत, आम्ही 4:40ला बरोबर घरातून निघालो आणि इथे बरोबर आता 6 वाजतात आम्ही थांबलोय आणि मस्तपैकी आता चहा पिऊ। चहा प्यायल्यानंतरला मग आम्ही थोडं खाऊ काहीतरी। आधी विचारलं काहीतरी खायला लागेल काय, भूक पण लागलेली थोडी। सो भूक ते म्हटले नाही इथे काही खायला नाहीये, 6 नंतर मिळेल म्हणून आम्ही 6ची वाट बघायला थांबलोय। त्यांनी आता फोन केलाय, त्यांनी सांगितलंय की हा आम्ही येतो, कोणतरी पाठवतो। सो थोडा वेळ लागणार आहे, सो थोडा वेळ थांबू, थोडी थंडी पण कमी होईल आणि बाईक मस्त पार्क केली तिथे समोर। मी इथे बराच वेळ वाट पाहिली पण इथे काय नाश्ता मिळाला नाही, म्हणून पुढे गेलो आणि श्रीदत्त स्नॅक सेंटर इथे वडापाववर ताव मारला, चहा प्यालो आणि पुन्हा तिथून निघालो। आता आपण पोहोचलो आहोत माणगावला। माणगाव नाक्यावरून राईड घेऊन आपल्याला दिघीमंदिर रस्ता पकडायचा जो आहे 55 किलोमीटर। इथेच आपल्याला माणगाव नाक्यावरती समोर सरकारी रुग्णालय सुद्धा पाहायला मिळेल। तोच रस्ता पकडून आपण जायचंय मासळ्याला। मासळ्यावरून 2 रस्ते जातात, एक जातो श्रीवर्धनला, एक जातो दिव्यागरला। तर आपण राईड घेऊन दिव्यागरला जाणार आहोत। सो अशा प्रकारे आपण आता दिव्यागर इथे पोहोचलोय आणि हे आहे श्रावणी हॉलिडे इन रिसॉर्ट आहे, ते आमच्या नंदकिशोर मित्राचंच आहे।
तर त्यांनी कशा प्रकारे हे सुरू केले आणि त्यांचे कॉटेजेस वगैरे कशा प्रकारे आहे तर ते आपण आता बघूच. आणि त्याशिवाय जेवणाची सोय कशा पद्धतीची आहे ते पण आपण बघणार आहोत. तर रिसॉर्ट आपण फिरूच. तर ही रूम आहे अशा पद्धतीची. आता मी इथे राहणार आहे आणि जॅकेट वगैरे सामान वगैरे तिथे पडलेलं आहे आणि मी जस्ट फ्रेश झालोय आणि आलोय, कारण खूप एवढ्या लांबून आलेलो सकाळी सकाळी. तर फ्रेश झालोय आणि आता मी तुमच्याशी बोलतोय. आपण आता पूर्णपणे आपण रिसॉर्टचं आपण एक फेरी मारूयात, बघूयात कशा पद्धतीचं आहे. सो आता मी दुसऱ्या रूम मध्ये आलोय आणि मला वेदांत हा मित्र आहे बाजूला. तो म्हणाला दादा मी तुला कॉटेज दाखवतो, हे आपलं रिसॉर्ट दाखवतो कशा पद्धतीचं आहे. तर आम्ही रूम बघायला आलोय. त्याला पण विचारणार आहे हे तुम्ही कशा पद्धतीचं नवीन त्यांनी चालवायला सुरू केलंय. तर हे अशा पद्धतीची रूम आहे आणि मस्तपैकी बेड वगैरे. तर आपण त्याच्याशी थोडंसं गप्पा मारूयात आणि दिव्यागारबद्दल पण त्याला थोडीशी मी माहिती घेतो त्याच्या. आजूबाजूला इतकं नयनरम्य आणि सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आजूबाजूला नारळी पोफळीच्या तुम्हाला बागा दिसतील. म्हणजे कुठच्याही कोपऱ्यात उभे राहा तुम्ही कोकणातच आहात हाच फील येईल तुम्हाला. म्हणजे ऑब्विसली कोकणच आहे. मी आता जिथे राहिलोय ते आहे श्रावणी हॉलिडे इन. हे रिसॉर्ट आहे. तर या रिसॉर्टमध्ये 8 रूम्स आहेत. त्याच्यामध्ये काही नॉन एसी आहेत, काही एसी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला टीव्हीची फॅसिलिटीज बघायला मिळेल. त्याच्यामध्ये फ्री वायफाय सुद्धा इथे दिलेला आहे. अशा पद्धतीचं खूप छान हे रिसॉर्ट आहे. आणि त्याच सोबत तुम्हाला राहण्याची सोय तर उत्तम आहेच, त्याच सोबत जेवणाची घरगुती तेही कोकणी जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. मी आता नाश्ता करून आलोय आणि माझं जेवण सुद्धा झालंय. अगदी फर्स्ट क्लास जेवण होतं. आणि जर तुम्हाला मासे खाण्याची जर आवड असेल तर तुम्ही हमखास इथं येऊन मासे खाल्लेच पाहिजेत, इतके चविष्ट त्या ताईंनी बनवलेलं. सो अशा प्रकारे राहण्यासोबतच जेवणाची सुद्धा उत्तम पद्धतीने तुमची सोय होईल. अशा प्रकारे आपली ह्या रिसॉर्टची टूर झालेली आहे. आपण सगळ्या रूम्स वगैरे सगळं बघितलेलं आहे. खूप छान आहे. आणि आता आपण चालू आहे दिव्यागारचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर बघायला. चला. तुम्हाला दिव्यागारमध्ये कुठेही फिरायचं असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराज चौक लक्षात असणं खूप गरजेचं आहे. इथूनच तुम्हाला बीच वरती जाता येतं, जो अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, 2 मिनिटावरती आहे. आणि इथूनच रस्ता जातो तो सुवर्ण गणेश मंदिराकडे, जिथे आता आपण चाललोय. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही निघालो बीचवर. मंदिरापासून बीच अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. बाईक असेल, कार असेल तर तुम्ही 2 मिनिटात सहज पोहोचू शकता. आणि बीच वरती पार्किंगची अशा पद्धतीनं सोय केलेली आहे. अगदी ओपन पार्किंग आहे, कोणी कुठेही गाडी लावू शकतो. बऱ्यापैकी जागा आहे आणि अशा प्रकारे गाडी तिथे पार्क केलेली आहे. मंदिराला भेट देऊन आलो. मंदिरामध्ये पण गेलो. मंदिरामध्ये 3 टाईपच्या मूर्त्या आहेत. एक आपली साधी असते तशी, त्याच्यानंतर एक पितळीची अशी मूर्ती बसवलेली, आणि त्यानंतरला जी महत्वाची मूर्ती आहे ती म्हणजे एक मुखवटा आहे गणपतीचा, जो आहे सोन्याचा. तर तो एका काचेच्या पेटीमध्ये बसवलेला आहे. आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ वगैरे करता येत नाही. ऑब्विसली तशी घटना सुद्धा घडली.
तर आता मी तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगतो या सुवर्ण गणेशाची. ती अशी आहे, दिव्यागरमधील द्रौपदी पाटील यांच्या वाडीत खोदकाम चालू होतं आणि ते खोदकाम चालू असताना एक त्यांना तांब्याची पेटी सापडली आणि त्या तांब्याच्या पेटीत 1 किलोपेक्षा म्हणजे 1 किलो 35 ग्रॅम इतकं वजनाचा सोन्याचा मुखवटा सापडला गणपतीचा. आणि मग त्यानंतर सर्वत्र बातमी अशी पसरली की आणि त्या दिवशी नेमकी संकष्टी होती आणि संकष्टी चतुर्दशीच्या दिवशीच सोन्याचा मुखवटा सापडला अशी सर्वत्र बातमी पसरली आणि मग नवसाचा पावणारा गणपती अशी मग सर्वत्र चर्चा सुरू झाली. आणि त्यानंतर मग गणेशाच्या मंदिरामध्ये हा सोन्याचा मुखवटा स्थापन करण्यात आला. 1997 सालची ही गोष्ट आहे. आणि 1997 सालानंतर बरोबर एक 14-15 वर्षांनी 2012 साली बरोबर त्याच मंदिरात सुवर्ण मंदिरात सोन्याचा मुखवटा गणपतीचा तो चोरीला गेला. चोर असतील, दरोडेखोर असतील, त्यांनी तो चोरला आणि त्याच्यानंतरला मग 6 महिन्यांनी बरोबर 6 महिन्यांनी पोलिसांनी उत्तम कामगिरी केली, तो मुखवटा परत मिळवला. पण त्यावेळेला असं झालेलं की त्यांनी तो वितळवून टाकलेला. मुंबईच्या हायकोर्टाने अशी सूचना दिली की तो वितळवलेला आहे तर तुम्ही तो तसाच पुन्हा मुखवटा जसा होता तसा बनवा. आणि मग तो मुखवटा वितळवलेला पुन्हा सोन्याचा जशाच तसा आजही विधिवत स्थापना केलेला आजही मंदिरात तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्हाला वेगवेगळी अशी विविध आणि चांगली मुद्देसूद माहिती तुम्हाला तिथे पाट्यांवरती पण बघायला मिळेल. सो अशी आहे थोडक्यात दिव्या आगारच्या सुवर्ण गणेशाच्या मंदिराची माहिती आणि कहाणी. आता मी बीचवरती आलोय आणि मला वाटलं होतं की हा बीच तरी शांत आणि मस्तपैकी स्वच्छ असा असेल, तर स्वच्छ आहे आणि खूप लांब आहे. पण याच्या माझ्या दोन्ही बाजूला बघाल तर सगळीकडे इकडे बघा सगळे वॉटर स्पोर्ट्स आणि घोडे गाडी सगळं जे जसं चौपाटीला असतं तसंच आहे. हे बघा. So now what do I do? Well, I guess there's only one thing. There's something I'd like to know. Are you real? Can you feel? This seems too good to be true. Are you real? Can you feel the love? अशा प्रकारे आमचं दिव्या आगार फिरून झालेलं आहे. खूप मस्त आणि खूप छान अनुभव होता. अगदी गणपतीचं मंदिर आणि तो सोन्याचा मुखवटा खूप छान अप्रतिम आणि बीच पण खूप सुंदर आहे. खूप लोक येतात, खूप लोक मजा करतात आणि आनंद लुटतात. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.